माय माऊली नमस्कार. चातुर्मास जागरमध्ये आपण दुर्मिळ असे सार्थ स्त्री पांडव गीतासार अभिवाचनातनं श्रवण करूया. प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यासांबरीश शुक शौनक भीष्मकाद्या रुक्मांग गदा अर्जुन वशिष्ठ विभीषणाद्या एतानहम परम भागवतान्न मामी. प्रल्हाद नामक दैत्यांचा राजा, नारद मुनी, पराशर ऋषी, पुंडरीक व्यास, अमरीश राजा, शुकदेव, शौनक ऋषी, भीष्म, रुक्मांगद, अर्जुन, विभीषण, वशिष्ठ आदी करून भगवत भक्तास नमस्कार करीतो. लोमहर्षण पांडवांची स्तुती करीतो. युधिष्ठिराचे नाव घेतल्याने धर्म वृद्धिगत होतो. भीमाचे नाव घेतले असता पाप दूर होते. अर्जुनाचे नाव घेतल्याने शत्रूचा नाश होतो. नकुल सहदेवाचे नाव घेतले असता रोग होत नाही. ब्रह्मदेव म्हणता, जे मनुष्य रागद्वेष रहित होऊन देवतांचा गुरु म्हणजे सर्व देवतात श्रेष्ठ असा जो नारायण त्याचे सदतीत स्मरण करतात, त्याचे सर्व पाप नष्ट होते. तो पुन्हा आईचे दूध पित नाही, म्हणजे पुन्हा संसारात जन्म घेत नाही. इंद्र म्हणतो, पृथ्वीवर नारायणाचे नावास प्रसिद्ध चोर असे म्हटले आहे. त्या नारायण नावाचे स्मरण केल्याने अनेक जन्माची एकत्र झालेली पापे ते नारायण नामहरण करतात. युधिष्ठिर म्हणाला, मेघासारखा श्यामवर्ण पिवळे रेशमी वस्त्र धारण केलेला, श्री वत्सांकित अंग कौस्तुभ मण्यासारखे प्रकाशित, नेत्र सफेद कमळासारखे असा जो सर्व लोकांचा स्वामी श्री विष्णू, त्यास मी नमस्कार करतो. भीमसेन म्हणाला, समुद्रात बुडालेल्या पृथ्वीस ज्या विश्वरूप भगवानाने वराह अवतार धारण करून आपल्या दाढेने वर काढले, तो स्वयंभू भगवान माझ्यावर प्रसन्न असो. अर्जुन म्हणतोय, जो ध्यानात येत नाही, जो प्रगट होत नाही, ज्याचा अंत नाही, अविनाशी असून समर्थ, सर्व व्यापक, तिन्ही लोकांच्या विस्ताराचा विचार करणारा, महात्म्याची गती जाणणारा असा जो प्रभू हरी, त्याला मी शरण आहे. शरणगताचे रक्षण भगवान अवश्य करतो. नकुल म्हणतोय, जरी कालरूपी फासाच्या बंधनात पडून नरकात गमन झाले असेल, जरी कुलहीन पक्षी, किडे इत्यादींचा जन्म प्राप्त झाला असेल, हजारो किड्यात ते गेलो असेल, तरी अंतरात्म्याचे ध्यान करून मागतो की केशवाच्या मुख्य भक्तीचा माझ्या हृदयात वास घडो. सदैव म्हणतात, यज्ञ वराह रूप धारण करणारे जे तेजस्वी विष्णू, यास जे नमस्कार करतात, त्याचे माझा वारंवार नमस्कार असो. अभिमन्यू म्हणाला, हे गोविंद, हे हरी, हे भूधर, हे गोविंद गोविंद, हे मुकुंद, हे कृष्ण, हे गोविंद, हे चक्रपाणी, हे गोविंद, हे गोविंद, मला सोडू नको, म्हणजे माझ्यावर कृपा करावी. दृष्टद्युम्न म्हणाला, हे श्रीराम, नारायण, वसुदेव, गोविंदा, वैकुंठवासिया, मुकुंदा, कृष्णा, श्री केशवा, अनंता, नृसिंह, विष्णू, संसाररूपी सर्प मला दोष करीत आहे, त्यातून माझा बचाव कर. अश्वत्थामा म्हणाला, हे गोविंदा, हे केशवा, हे जनार्दना, हे वासुदेवा, हे विश्वाचा स्वामी, हे विश्व म्हणजे संसार रूप, हे विश्वरूप तुमचे रूप, हे पद्मनाथ, हे पुरुषोत्तमा, मला दासभाव उभव. हे अच्युत विनाशी नृसिंहा, तुझाच वारंवार नमस्कार आहे. कर्ण म्हणतोय की म्हणजे दुसरे काही सांगत नाही, ऐकत नाही, चिंतन करीत नाही, स्मरण करीत नाही, भजत नाही, आश्रय घेत नाही, केवळ भक्तीने आदरपूर्वक आपल्या चरणकमळाचे ध्यान करीत आहे. हे श्रीनिवास, हे पुरुषोत्तमा, मला दासभाव दे. धृतराष्ट्र म्हणाला, कारणास्तव वामन रूप धरणारे जे आपण, त्या तुम्हास वारंवार नमस्कार. हे पराक्रमी नारायणा, श्रांगधरा, सुदर्शन कडंगधारी, कौमदकी गदा धारण करणाऱ्या पुरुषोत्तमास माझा नमस्कार असो. गांधारी म्हणाली, हे कृष्णा, माता व पिता तूच, बंधू मित्र तूच, विद्याधन तूच, हे देवादिदेवा महाराजा, सर्व काही माझा तूच.
द्रुपद राजा म्हणाला, हे यज्ञाच्या स्वामी, हे अच्युता, हे गोविंदा, हे माधवा, हे अनंता, हे केशवा, हे कृष्ण, हे विष्णू, हे ऋषिकेशा म्हणजे इंद्रियांच्या स्वामी, हे वासुदेवा, तुम्हास माझा नमस्कार आहे. विकर्ण म्हणाला, कृष्ण वासुदेव देवकीनंदन गोपाचा कुमार म्हणजे पुत्र असा जो गोविंद त्याला माझा नमस्कार. विराट म्हणाला, ब्रह्मण्य देव गायी ब्राह्मणाचे हित करणाऱ्या तुम्हास नमस्कार. जगाचे हित करणाऱ्या कृष्णा गोविंदा तुम्हास माझा नमस्कार. सुत म्हणाले, जेथे अच्युत म्हणजे भगवानाच्या कथेचा प्रसंग होतो तीच गंगा, तीच यमुना, तीच गोदावरी, तीच सिंधू सरस्वती होय. सर्व तीर्थ तेथेच वास करतात. जमदग्नी म्हणाले, ज्या मनुष्याच्या हृदयात मंगल कार्याचे घर स्थित आहे त्या मनुष्यास सदोदित उल्हास मंगलदायक होते. भरद्वाज म्हणाला, ज्याच्या हृदयात निलकमलासारखा श्याम वर्ण जनार्दन स्थित त्याला लाभ विजय प्राप्त होतो, कधी पराजय होणार नाही. गौतम म्हणाला, ग्रहणात 1 कोटी गायीचे दान, काशीचे स्नान, प्रयागात 10,000 कल्पपर्यंत वास करणे, 10,000 यज्ञ करणे, मेरू पर्वता एवढे सुवर्णदान देणे, ही सर्व एक वेळ गोविंदाच्या नामस्मरण बरोबर होय. अग्नी म्हणाला, गोविंद नावाचे उच्चारण हेच सदोदित स्नान होय. गोविंद हाच सदा जप, गोविंद नाम हेच सदा ध्यान आणि गोविंदाचे नाम हेच कीर्तन. जे फळ गंगाधिक तीर्थात स्नान केल्याने प्राप्त होत नाही ते फळ भगवंताच्या नामोच्चाराने प्राप्त होते. इतर देवतांच्या मंत्र जपादिकांनी फळ मिळत नाही, ते भगवंताच्या नावाचा जप केल्याने प्राप्त होते, ते शास्त्रात प्रसिद्ध आहे. इंद्र म्हणाला, देवकीच्या पुत्राचा जय हो. यदुवंशाचा प्रकाश करणाऱ्या श्रीकृष्णाचा जय हो. मेघासारख्या सावळ्या कोमळ अंगणवाल्याचा जय हो. पृथ्वीचा भारनाश करणाऱ्या मुकुंदाचा जय हो. हविहोत्र म्हणाला, हे श्रीकृष्णा, तुमच्या चरण कमलरूपी पिंजऱ्यात माझा मनरूपी राजहंस आजच प्रवेश करतो. प्राणप्रमाचे समयी कप वात पित्तने कंठबंद झाल्यावर तुमचे स्मरण कसे होईल बरे. अरुंधती म्हणाली, श्रीकृष्ण वासुदेव हरी परमात्मा शरणगताच्या क्लेशाचा नाश करणाऱ्या गोविंदास माझा वारंवार नमस्कार असो. अंशपायन म्हणाले, जेथे गोविंद योगेश्वर कृष्ण आहे, धनुर्धारी अर्जुन आहे, तेथे लक्ष्मी, विजय, ऐश्वर्य, नीती अशा माझ्या बुद्धीचा निश्चय. पुलस्त्य म्हणाला, रससार जाणणारी सदोदित गोड जिची वाणी अशा जिभे नारायण नाम अमृताचे तू सदोदित पावन पान कर. व्यास म्हणाले, सत्य सत्य आहे. मी वारंवार सांगतो की वेदांसारखे दुसरे कोणते शास्त्र नाही, केशवासारखा दुसरा देव नाही. धन्वंतरी म्हणाली, अच्युत अनंत गोविंद या नामाचे उच्चारणे ही एक औषध आहे. हिने सर्व रोग दूर होतात, हे मी सत्य जाणतो. श्री महादेव म्हणतात, शरीर जीर्ण झाल्यावर रोगाने ग्रासल्यावर गंगाजल हे औषध नारायण हरिवैद्य होय. शौनक म्हणाले, वैष्णव भोजन वस्त्राची चिंता व्यर्थ करतात, कारण की जो या संसाराचा पालन करता आहे तो भक्ताची उपेक्षा कशी करेल. गंगा, गीता, गायत्री, गोविंद, गरुड ध्वज या 4 गकाराचे जो उच्चार करतो त्याचा पुन्हा संसारात जन्म होणार नाही, अर्थात तो मुक्त होतो. गीतेचे जो नित्य पठण करीतो अथवा एक अर्ध्या श्लोकाचे पठण करीतो तो सर्व पापापासून सुटून विष्णुलोकी गमन करीतो. इति श्री पांडव गीतासार समाप्त.